नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट लागली आणि एकदम हाय लिस्ट लागली आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, दुसरी लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर कटऑफ किती, दुसऱ्या लिस्टचा कटऑफ किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा, तर कितीपर्यंत कटऑफ या ठिकाणी जाणार आहे, कटऑफ वाढणार आहे की कमी जाणार आहे, त्याचबरोबर आणखीन किती लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे. आणि कटऑफ कितीपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो जाऊ शकते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि 60%, 70%, 80%, 90% वाल्यांचा काय या ठिकाणी रोल होणार आहे, सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टोटल जे मुलांचं सिलेक्शन झालंय तर ते जवळपास म्हणजे हे जे पहिली लिस्ट लागली तर त्यामध्ये जे आहे 21,000 मुलांचं नाव आलंय. आणि कोणकोणत्या राज्यातलं, आंध्र प्रदेश झालं, महाराष्ट्र झालं, दिल्ली झालं, पंजाब झालं, गुजरात झालं, कर्नाटक झालं, ओडिशा झालं, केरला झालं, तेलंगणा झालं. ठीक आहे, तर 21,000 मुलांचं या पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे. ठीक आहे, आणि 21,000 मुलांपैकी फक्त ज्या विद्यार्थी मित्रांनो 3,000 मुलांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. सक्सेसफुल त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे 3 सप्टेंबर पर्यंत. ठीक आहे, तर 3 सप्टेंबर पर्यंत ह्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आणि आणखीन ज्या विद्यार्थी मित्रांनो जागा भरपूर खाली आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनो आणखीन सुद्धा लिस्ट लागणार आहे. तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची एकच लिस्ट लागणार नाही, तर जवळपास तुम्हाला सांगतो एक लिस्ट लागली या ठिकाणी, दुसरी सुद्धा लागणार आहे, तिसरी सुद्धा लागणार आहे, चौथी सुद्धा लागणार आहे, पाचवी सुद्धा लागणार आहे आणि 6वी सुद्धा लिस्ट लागणार आहे. तर ह्या डिसेंबर महिन्यापर्यंत लिस्ट लागणार आहे. आता हे जी भरती निघाली पोस्ट ऑफिस जीडीएसची, तर हे डिसेंबर महिन्यापर्यंत हे लिस्टा लावणार आहे. ठीक आहे, जवळपास 6 सुद्धा लिस्ट लागू शकते, एवढे 7 सुद्धा लिस्ट लागू शकते, किंवा या ठिकाणी एवढ्या लिस्टा लागण्याचे जास्त चान्सेस आणि लागणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 21,000 पैकी 3,000 मुलांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेला आहे. आणि बाकीचे जे उरले तर ते मुलं या ठिकाणी फर्जी आहेत. तर जवळपास या ठिकाणी फर्जी मुलं जे विद्यार्थी मित्रांनो जास्त एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर यामधले जे फर्जी मुलं जास्त आहे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसच्या जागा निघाल्या होत्या तर भरपूर मुलांना फर्जीवाळा यामध्ये केलेला आहे. भरपूर मुलांनी स्वतःवरूनच मार्क टाकले, 100 पैकी 100 टाकून दिलेले आहे. प्रत्येक मुलांनी या ठिकाणी 100 पैकी 100 टाकलेले आहे. ठिकाणी ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल चंद्रपूर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर अमरावती डिव्हिजन झालं, किंवा मग अकोला डिव्हिजन झालं, किंवा मग पंढरपूर डिव्हिजन झालं, किंवा मग गोवा डिव्हिजन झालं. ठीक आहे, जे पण डिव्हिजन आहे तर त्या ठिकाणी मुलांनी जे 100 पैकी 100 मार्क्स या ठिकाणी टाकलेले आहे. तर आता या ठिकाणी काय झालंय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी ते बोलत आहे पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये मुलांना, बाकीच्या तर मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाही, कारण की तिथं जर समजा गेले तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदम बारीकाईने जे चालू आहे, एकदम स्ट्रिक्ट मध्ये त्या ठिकाणी चालू आहे, तर त्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो, जे ज्या मुलांनी फर्जीवाळा या ठिकाणी केला त्यांना. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो मुलांनी फेक माहिती जे फॉर्म भरताना टाकलेली आहे आणि भरपूर मुलांनी जवळपास 100 पैकी 100 या ठिकाणी टाकले. तुम्ही बघितलं असेल 100 पैकी 99 सुद्धा मुलांनी टाकले या ठिकाणी. ठीक आहे, आता तुम्ही सांगा प्रत्येक डिव्हिजन मध्ये 100 पैकी 100 मुलांचे त्यामध्ये लिस्टमध्ये नाव दिसत आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाळा मुलांनी या ठिकाणी केलेला आहे. तर आता दुसरी लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत येणार आहे मी तुम्हाला सांगतो. तर पहा सेकंड लिस्ट जे तुमच्या येणार आहे, तर सेकंड लिस्ट जे तुमची येणार आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 12 सप्टेंबर पर्यंत तुमची दुसरी लिस्ट येणार आहे. तर 12 सप्टेंबर पर्यंत हे दुसरी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएसची. तर आता ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कटऑफ सुद्धा थोडा कमी जाणार आहे. मागच्या पहिली जी लिस्ट लागली त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की 95च्या वर 96च्या वर जी लिस्ट लागली होती. ठीक आहे, तर आता थोडं कमी जाणार आहे, कारण की फर्जीवाळे मुलं जे त्यामध्ये सापडले आणि ह्या फर्जीवाळ्या मुलांचं दुसऱ्या लिस्टमध्ये नाव येणार नाहीये. ठीक आहे, ते आता गेले, त्यांना भुलून जायचं. ठीक आहे, ते ज्यांनी सुद्धा यामध्ये फर्जीवाळा केला असेल, ज्यांनी सुद्धा 100 पैकी 100 टाकले असेल, 95 टाकले असेल, तर त्यांचं दुसऱ्या लिस्टमध्ये नाव येणार नाही, त्यांचा विषय खल्लास झालेला आहे. ठीक आहे,
तर आता या ठिकाणी दुसरी लिस्ट लागणार आहे, तर दुसऱ्या लिस्टचा जो कटाप आहे थोडा कमी जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो कटाप जे कमी सुद्धा जाणार आहे. पहिल्या जर लिस्ट मध्ये लागलं नाही खचून जायचं नाही, दुसऱ्या लिस्ट मध्ये जर सिलेक्शन झालं नाही तरी सुद्धा तुम्हाला खचून जायचं नाही, तिसऱ्यामध्ये झालं, चौथ्यामध्ये झालं, पाचव्यामध्ये नाही झालं तर सहाव्यामध्ये तर नक्कीच या ठिकाणी होणारच होणार आहे. ठीक आहे. तर आता पोस्ट ऑफिस जीडीएसचा जो कडाप जाणार आहे तर मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्हा एकसारखा कडाप प्रत्येक डिव्हिजनचा जात नाही, कमी जास्त जे कडाप या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनच्या या ठिकाणी जातो. ठीक आहे. तर कोणकोणत्या डिव्हिजनचा विद्यार्थी मित्रांनो 70% सुद्धा जाऊ शकतो, कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप 80% सुद्धा जाऊ शकतो, कोणकोणत्या डिव्हिजनचा 60% सुद्धा 100% सुद्धा कटाप जाऊ शकतो. ठीक आहे. आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा 90% सुद्धा या ठिकाणी कटाप जाऊ शकतो आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा 60% सुद्धा डिव्हिजन या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे एकसारखा जे विद्यार्थी मित्रांनो कटाप लागत नाही, प्रत्येक डिव्हिजनचा कमी जास्त कटाप लागतो. ठीक आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरले असेल, ज्या ठिकाणी कमी जागा असेल आणि त्या ठिकाणी भरपूर फॉर्म आले असेल, ठीक आहे, हजारांना फॉर्म आले असेल, जागा फक्त 50-60 अशा किंवा मग 10-20 अशा जागा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले तर तिथला कटाप तर हाय जाणारच आहे. ठीक आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला पाहिजे होते. मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की अशा ठिकाणी फॉर्म भरा ज्या ठिकाणी जास्त फॉर्म येणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. आता चंद्रपूर डिव्हिजनला सुद्धा भरपूर मुलांना वाटलं की बाबा कटाप कमी जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा, पण चंद्रपूर डिव्हिजन मध्ये सुद्धा जास्त फॉर्म त्या ठिकाणी आलेले आहे. 90 वाले सुद्धा जास्त मुले चंद्रपूर डिव्हिजनला आहे. जागा होत्या भरपूर, पण महाराष्ट्रातील मराठवाड्यापासून तिथं फॉर्म आलेले आहे. ठीक आहे. मुंबई पासून फॉर्म आलेले आहे, त्याचबरोबर लातूर झालं, नांदेड झालं, त्या साईडवरून इकडे जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले आहे. ठीक आहे. तर चंद्रपूर डिव्हिजनचा थोडा कटाप जास्त जाऊ शकतो. ठीक आहे. त्यावर सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ आपण आणणार आहे. तर तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं असेल 2022ला जे कटाप फक्त 60% लागला होता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा. तर गोवा डिव्हिजनचा जो कटाप आहे विद्यार्थी मित्रांनो, तर गोवा डिव्हिजनचा हा जो कटाप लागला होता 2022ला, तर हा जे लागला होता या ठिकाणी जवळपास 60% लागला होता. या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कटाप 60% लागला होता, त्याचबरोबर 60% कटाप जे या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा लागला होता आणि 60% कटाप एसटी कॅटेगरीचा सुद्धा लागला होता. ठीक आहे. कसं आता भरपूर मुलं एक विचार करते गोवा डिव्हिजनला कसा काय फॉर्म भरायचा बा, एवढ्या दूर आपण महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलो तर तिथला खर्च जास्त येणार आहे, त्यामुळे भरपूर मुलं फॉर्म भरत नाही आणि भरपूर मुले तिथून नोकऱ्या सोडून देतो गोवा डिव्हिजनला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला, कारण की काही मुलांना परवडत नाही देत, तर त्यामुळे ते सोडून देते, त्यामुळे तिथं जागा ज्या खालीच राहते. ठीक आहे. तर गोवा डिव्हिजनला कटाप कमी सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो, कारण की गोवा डिव्हिजनला कमी अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे. ठीक आहे. तर सांगायचं एवढंच की कटाप जे तुमचा आता कमी होणार आहे. आता जो कटाप लागला हा आउट ऑफ बरोबर कटाप लागला पहिल्या लिस्ट मध्ये. आता दुसऱ्या लिस्ट मध्ये थोडा कटाप कमी होणार आहे, मग तिसऱ्या लिस्ट मध्ये आणखीन थोडा कटाप कमी होणार आहे, चौथ्या लिस्ट मध्ये आणखीन थोडा कटाप कमी होणार आहे, पाचव्या लिस्ट मध्ये आणखीन कटाप कमी होणार आहे, सहाव्या लिस्ट मध्ये आणखीन थोडा कटाप कमी होणार आहे. तर ज्यांना सुद्धा 60%च्या वरचा टक्के आहे, 70%च्या वरता आहे, 80%च्या वरता आहे, 90%च्या वरता आहे, तर त्यांचं नक्कीच या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे. तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. तर पहिल्या लिस्टमध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की भरपूर मुले यामध्ये फर्जी माहिती मुलांनी या ठिकाणी भरलेली आहे. तर त्यामुळे मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाही. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुद्धा तारीख दिलेली आहे, तर आणखीन जागा या ठिकाणी खाली आहे. तर दुसरी लिस्ट तुमची ज्या 12 सप्टेंबरच्या अंदर या ठिकाणी लागणार आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.